नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार सर. अरे आवाज तर आला पाहिजे. हे बघा, आपण आज सर्वात प्रभावी आणि सर्व परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रपती. विद्यार्थी मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक आहेत. तसेच तिन्ही दलांचे प्रमुख आहेत. एवढंच नाही तर भारतात कोणतेही कायदे करायचे असेल त्यांची सिग्नेचर शिवाय कायद्यामध्ये रूपांतर होत नाहीत. आपण मागे बघितलं की संघ शासन पद्धतीचे 3 प्रकार आहेत. किती आहे? 1 कार्यकारी मंडळ, 2 कायदे मंडळ, 3 न्यायव्यवस्था. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय कार्यकारी मंडळ मधील प्रथम महत्त्वाचे टॉपिक म्हणजेच देशाचे राष्ट्रपती होय. आता ॲक्च्युली घटनेतील भाग क्रमांक 5 आणि कलम नंबर 52 ते 78 पर्यंत संपूर्ण देशाचे केंद्रीय कार्यकारी मंडळाचा उल्लेख करण्यात आला आहे. बघा, वाक्य काय सांगितलं सरांनी? केंद्रीय कार्यकारी मंडळाचा उल्लेख हा 52 ते 78 कलमामध्ये नमूद करण्यात आला आहे. तसेच भाग नंबर 5 यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. आता प्रकरण नंबर 1 जर विचारण्यात आलं तुम्हाला, प्रकरण नंबर कोणता? 1 भाग नंबर 5 कलम नंबर 52 ते 78 पर्यंत. आता केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिपरिषद आणि भारताचे महान्यायवादी यांचा उल्लेख करण्यात येत असतो. तसेच महत्त्वाची व्यक्ती म्हणजेच प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे जे पद आहे हे मान आणि सन्मानाचे आहे. नंबर 1 52 या कलमामध्ये भारताचे एक राष्ट्रपती असला पाहिजे असे उल्लेख करण्यात आला किंवा तरतूद करण्यात आला. कोणते कलम? 52. आता 53 कलममध्ये राष्ट्रपती तिन्ही दलांचं सरसेनापती असेल. पेपरला विचारलं जाईल, थोडंसं स्टुडंटसारखे बसले पाहिजे. लक्षात आलं? राजे, तिन्ही दलांचे प्रमुख कोण आहे? राष्ट्रपती आहे. हे पेपरला पोलीस भरती असू द्या, MPSC असू द्या, सर्व सरळ सेवा भरतीसाठी विचारण्यात येत असतं. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया बघूया. कलम नंबर 54 मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत देण्यात आली आहे. कोणती पद्धत? निवडणूक प्रक्रिया. नंबर 1 संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. तर मला सांगा, संसदेच्या निर्वाचित सदस्य म्हणजे कोण? विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा आणि राज्यसभा यात प्रत्यक्ष लोकांनी निवडून दिलेले निर्वाचित सदस्य म्हणजे लोकांनी निवडून दिलेले असे मेंबर
राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात आणि वोटिंग करतात. नॉमिनेट केलेले नव्हे, नामनिर्देशित नव्हे. दुसरा मुद्दा, राज्याचे निर्वाचित सदस्य. राज्याचे निर्वाचित सदस्य म्हणजे काय? संपूर्ण देशामधील विधानसभेचे निर्वाचित सदस्य वोटिंग करतात. विधानसभेचे. आता उदाहरणार्थ भारतामध्ये 28 राज्य आहे, त्यामध्ये विधानसभा आहे. तसेच काही केंद्रशासित प्रदेशमध्ये विधानसभा आहे, तिथले सुद्धा मेंबर राष्ट्रपतींना वोटिंग करतात. उदाहरणार्थ दिल्ली, पांडिचेरी असे. तिसरा मुद्दा असा आहे की त्र्याहत्तरवी जी घटनादुरुस्ती झाली त्यामध्ये 73 आणि 74 यामध्ये पुढे जसं पंचायत राज हा घटक येतो. मग त्याच्या अगोदर 70व्या घटनादुरुस्तीत 1992 मध्ये, कोणत्या घटनादुरुस्तीत? 70व्या घटनादुरुस्तीमध्ये केंद्रशासित प्रदेश जे आहे त्यांना राष्ट्रपतीच्या वोटिंगसाठी अधिकार देण्यात आला, समाविष्ट करण्यात आला. मग उदाहरणार्थ दिल्ली आणि पांडिचेरी. लक्षात आलं? आणि ज्या ठिकाणी विधानसभा असतील केंद्रशासित प्रदेशमध्ये त्यांना वोटिंग करण्याचा अधिकार आहे. क्लिअर? दुसरा मुद्दा असा आहे की राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणाला भाग घेता येत नाही असं आपण बघू. बघा, लोकसभा, राज्यसभा नॉमिनेट मेंबर्स किंवा पार्लमेंटचे नॉमिनेट मेंबर्स म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेचे नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत वोटिंग करण्याचा अधिकार नाही. ओके. किंवा ज्या राज्यांमध्ये द्विग्रही राज्य विधिमंडळ आहेत अशा राज्यातील नामनिर्देशित केलेले, काय केलेले? नामनिर्देशित केलेले सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत वोटिंग करू शकत नाहीत. म्हणजे राज्य विधिमंडळ म्हणजे काय? विधानसभा, विधान परिषद महाराष्ट्रामध्ये आहे की नाही? उत्तर प्रदेशमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, असे काही ठिकाणी आहे, मोजक्या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा की नॉमिनेट केलेले मेंबर्स मात्र वोटिंग करणार नाही. हे झालं. दुसरी गोष्ट म्हणजे दिल्ली आणि पुडुचेरी या ठिकाणी विधानसभा आहे. मग या ठिकाणी पण नॉमिनेट केलेले सदस्य असतील ते वोटिंग करणार नाहीत, फक्त निर्वाचित सदस्य. वर्ड्स काय असणार? निर्वाचित सदस्य. ओके, क्लिअर? दुसरा मुद्दा, आपण राष्ट्रपतीच्या निवडणूक पद्धत बघू. राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत 55व्या कलमात उल्लेख करण्यात. किती कलमात? 55. त्याचे तत्वज्ञान सांगितलं आहे. आता मला सांगा, विधानसभेचे निर्वाचित सदस्यांचे मतांचे मूल्य. पहिला कोणता? विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांच्या मतांचे मूल्य कसं ठरवणार? नंबर 1, लक्षात ठेवा, संपूर्ण राज्यांचे बघा एका एमएलए म्हणजेच विधानसभेचे आमदार, माहिती आहे ना? एमएलए माहिती आहे तुम्हाला? एमएलए माहिती आहे ना? विधानसभेच्या आमदारांचे मूल्य, एक मत कसं ठरवणार? आता आमदार कुठे असतात? राज्यामध्ये असतात. कुठे असतात?
मग लक्षात ठेवणार राज्यांची एकूण लोकसंख्या. काय करणार? राज्यांची एकूण लोकसंख्या. कारण लोकसंख्या निवडतं ना, आमदारांना कोण निवडतं? लोक निवडतात. मग राज्याची एकूण लोकसंख्या भागिले राज्य विधान, बघा, राज्य विधानसभेतील निर्वाचित सदस्य गुणिले 1/1000. 1/1000. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिला मुद्दा, मग ते डायरेक्ट प्रक्रिया जर केली तर एका MLAचे काय असणार आहे? मत असणार आहे. लक्षात कसं ठेवणार? संपूर्ण राज्यांची लोकसंख्या भागिले विधानसभेचे निर्वाचित सदस्य राज्यांचे गुणिले 1/1000. आता उदाहरणार्थ महाराष्ट्राचा विचार करायचा असेल तर महाराष्ट्राची लोकसंख्या साधारणतः म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार साधारणतः 11 कोटीपर्यंत आहे. किती? एव्हरेज किती? 11 कोटी भागिले 288 गुणिले 1/1000. यांचे जे मूल्यांकन निघालं त्याला आपण काय म्हणणार आहे? एका MLAचे मत. ओके, क्लिअर? जमेल ना? जमणार की नाही? जमेल ना राजानं? हां, नेक्स्ट नंबर 1971 मध्ये, कधी? 1971च्या लोकसंख्येच्या अनुषंगाने विधानसभेची संख्या ठरवण्यात आली आहे. आता 84वी घटना दुरुस्ती 2001 मध्ये झाली. तेव्हा मात्र 2026 पर्यंत, कधीपर्यंत? 2026 पर्यंत जेवढं पण वोटिंग होईल, जेवढी पण लोकसंख्या असेल ते ग्राह्य धरलं जाणार. काय धरलं जाईल? ग्राह्य धरलं जाईल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे झालं विधानसभेसाठी. आता संसदेचे निर्वाचित सदस्य आपण बघितलं ना, विधानसभेचे निर्वाचित सदस्य भाग घेतात आणि संसदेचे निर्वाचित सदस्य यांचे मताचे मूल्यांकन कसं ठरवणार तुम्ही? आता मला सांगा, संसद म्हटले तर कोणाचा उल्लेख येईल? मेंबर ऑफ पार्लमेंट्सचे मूल्य. मेंबर ऑफ पार्लमेंट्स. मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजेच मराठीत आपण काय म्हणतो? खासदार. माहिती आहे ना? संसदेचे खासदार. त्याचे मतांचे मूल्य कसं ठरवणार? आता मला सांगा, संपूर्ण राज्यातील MLA माहिती आहे ना? आता संपूर्ण राज्यातील MLA भागिले संसदेचे निर्वाचित सदस्य एकूण. बघा, MLAचे मूल्यांकन कसं ठरवलं आपण? संपूर्ण राज्यांचे लोकसंख्या भागिले संपूर्ण राज्यांचे विधानसभेचे जे सदस्य असतील ते गुणिले 1/1000. आता आपण मेंबर ऑफ पार्लमेंट्स म्हणजे काय? मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी मूल्य काढायचे असेल तर संपूर्ण राज्यांचे निर्वाचित आमदार भागिले संसदेचे निर्वाचित सदस्य संख्या. ओके, क्लिअर? हे झालं आपलं संसदेचे खासदारांचे मतांचे मूल्य. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मतदान पद्धत जी आहे एकल संक्रमण पद्धत. कोणती? एकल संक्रमणीय पद्धतीने वोटिंग करण्यात येतं. म्हणजे 1, 2, 3, 4 या अनुषंगाने राष्ट्रपतीचे वोटिंग केले जात असते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा,
ही झाली प्रक्रिया. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत वाद निर्मिती झाला. ते न्याय देता येईल का असाही प्रश्न उपस्थित होता. मला सांगा, हे संपूर्णतः अंतिम राष्ट्रपतीच्या निवडणुकीत वाद निर्मिती झाला तर एकच न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय. कोणतं न्यायालय आहे? राष्ट्रपतीच्या निवडणुकीत वाद निर्माण झाला तर एका ठिकाणी आव्हान देता येतं, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय. लक्षात आलं? कोणत्या ठिकाणी? सर्वोच्च न्यायालय. हां. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ही जी प्रक्रिया जर बघितली गेली तर आपल्याला हे पद सन्मान्य वाटतं. आता राष्ट्रपती पदासाठी पदग्रहण केल्यानंतर तो किती वर्षापर्यंत राहू शकतो? 5. किती वर्ष? 5 वर्ष. कलम नंबर 56 नुसार. कोणत्यानुसार? 56. हां, पण एक कलम महत्त्वाचं आहे. कधीकधी राष्ट्रपतींना त्याने जर घटनाभंग केलं, काय केला म्हणजे उदाहरणार्थ आपण जर विचार केला, तिन्ही दलाचं प्रमुख आहेत किंवा एखादा कायदा त्याने चुकीच्या पद्धतीने पारित केला, सिग्नेचर केला, संविधानचं उल्लंघन केलं, अशा वेळेस त्याला घटनाभंग असे म्हणतात. कलम नंबर 61 नुसार त्याद्वारे महाभियोग आणला जातो. काय आणला जातो? महाभियोग. बघा, महाभियोग कोणाद्वारे आणला जातो? कलम नंबर 61. खूप महत्त्वाचे आहे. कलम कोणता? 61. पुन्हा मी सांगतो, 61 कलमानुसार राष्ट्रपतीवरती महाभियोग आणला जातो. पण केव्हा आणला जातो? घटनाभंग केला असेल तेव्हा. सर्वात महत्त्वाचं कलम आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या वेळेस राष्ट्रपतीचे कालावधी संपलेला आहे, 5 वर्ष पूर्ण झालेले आहे, पण कोरोनासारखा जो महामारी आहे, रोग आहे, असा आलेला असेल, मग अशा वेळेस नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत तो पदावर राहू शकतो. लक्षात आलं? कालावधी जरी 5 वर्षाची असेल, पण नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत तो पदावर राहू शकतो. हां, मात्र नवीन राष्ट्रपती अपॉइंटमेंट केल्यानंतर तो पदावरून आपोआप दूर जातो. हे तुम्हाला नमूद करायचे आहे. आता राष्ट्रपतीचे जर विचार जर केला, 5 वर्ष सांगितलं मी, पण 5 वर्षानंतर तो पुन्हा निवडून येतो. आता हे 11वे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम. कोण आहे हे? APJ अब्दुल कलाम. पहिले राष्ट्रपती आहे, सायंटिस्ट आहे. आज देशाचे राष्ट्रपतीचं नाव काय आहे? रामनाथ कोविंद. पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. लक्षात आलं? तर आपण बघूया की सर्वात जास्त वेळेस राष्ट्रपती म्हणून पद भूषवणारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशात राष्ट्रपती कितीही वेळास निवडून येऊ शकतो, पण USA अमेरिका माहिती आहे ना, अमेरिकेमध्ये फक्त 2 वेळेस त्याचे कार्यकाल मला वाटतं 4 वर्षाचा आहे. किती? 4 अधिक 4 किती? 8 वर्ष राहू शकतो. याच्या पलीकडे राहत नाही. समजलं ना? अमेरिकेमध्ये फक्त 2 वेळेस आणि इंडियामध्ये कितीही वेळेस फक्त निवडून आला पाहिजे. लक्षात आलं? हां, आता राष्ट्रपतीची पात्रता बघू.
कलम नंबर 58 नुसार, कोणता? कलम 58 नुसार राष्ट्रपतीची पात्रता देण्यात आली आहे. राष्ट्रपतीची पात्रता देण्यात आली आहे. किती? राष्ट्रपतीची पात्रता कलम नंबर 58 नुसार देण्यात आली आहे. आता बघा, पहिलेच काय असणार आहे? तो भारतीय नागरिक असावा. पहिली अट काय असणार आहे? तो भारतीय नागरिक असावा. त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी. म्हणजे तो 8-10 वर्षाचा नसावा, 34 वर्षाचा नसावा, 35 वर्ष पूर्ण. हां, इथे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तो 58 वर्षाचा चालेल, 100 वर्षाचा चालेल, 110 वर्षाचा चालेल, किती वर्षाचा चालेल. ओके, क्लिअर? नंबर 3, तो लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असला पाहिजे. बघा, तिसरा जो पॉईंट्स आहे तो खूप महत्त्वाचा आहे. लोकसभेमध्ये निवडून येण्यास पात्र असला पाहिजे. पात्र सांगितलं आहे, निवडून आलाच पाहिजे असं नाही. तो भारत सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकारी किंवा कोणत्याही सार्वजनिक अधिकारी असे पद त्याच्याकडे नसले पाहिजे. लक्षात आला? म्हणजे एकदा जर निवडणूक लढवायची असेल तर त्याला तसं करता येणार नाही. कोणतेही पद स्वीकारता येणार नाही. दुसरा मुद्दा, राष्ट्रपतीचे आवेदनपत्र भरायचे असेल, लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. कोणी पण भारतीय आहे, 35 वर्षाचा आहे आणि आवेदनपत्र भरेल असं नाही, असं चालणार नाहीत. हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर बघा, कोणी पण एखादा मेंबर जाईल आणि भरेल. जसं लोकसभेचे मेंबर भरायचे असेल, त्याचे वय 25 वर्ष असलं पाहिजे, तो डायरेक्ट फॉर्म भरू शकतो, आवेदनपत्र भरू शकतो. विधानसभेमध्ये आमदार व्हायचे असेल, लगेच तो 25 वर्षाचे फॉर्म भरू शकतो. किंवा एखाद्या गावामध्ये सदस्य व्हायचे असेल, तो 21 वर्षाचा असेल तर फॉर्म भरू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, फक्त 35 वर्ष आणि भारतीय नागरिक म्हणून असेल फॉर्म भरू शकतो. ही अट तर ओके आहे. मात्र आवेदनपत्र भरताना त्याला पाठिंबा देणारे व्यक्तीसुद्धा असले पाहिजे. ते पण डायरेक्टली मेंबर्स असले पाहिजे, मेंबर ऑफ पार्लमेंट्स असले पाहिजे. मिस्टर, काय असले पाहिजे? कमीत कमी 50 खासदार म्हणजे पाठिंबा दिला पाहिजे, अनुमोदन केलं पाहिजे प्रोसेससाठी. आणि 50 पाठिंबा आणि 50ने सांगितलं पाहिजे अनुमोदन दिलं पाहिजे. 50 किती झाले? 100. म्हणजे 100 खासदार ज्यांच्या पाठीशी असतील अशीच व्यक्ती देशाचे राष्ट्रपतीपद म्हणून आवेदनपत्र भरणार, नाही तर भरता येणार नाही. का? की राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक आहे आणि मान आणि सन्मानाचे पद आहे. लक्षात ठेवा. म्हणजेच कोणी पण जाईल ना नंतर, कितीही फॉर्म भरले जाऊ शकतात. म्हणून ही अट खूप महत्त्वाची आहे. बघा, काय सांगितलं मी? प्रोसेस करायची असेल तर पाठिंबा किती? 50 आणि अनुमोदन किती? 50. म्हणजे 50 खासदार किती झाले? 100. एवढे असेल तरच तो राष्ट्रपती पदासाठी पात्र आहे असं आपण गृहीत धरू शकतो. लक्षात आलं? आता उमेदवारास एकूण मतांच्या 106 मते न मिळाल्यास त्याची रक्कम आहे, अनामत रक्कम, ती जप्त होऊ शकते. जेव्हा आपण फॉर्म भरतो, अनामत रक्कम साधारणतः 15,000पर्यंत. आता संसदेच्या नियमाच्या अनुषंगाने ती कमी जास्त करता येऊ शकते आपल्या देशामध्ये. लक्षात आलं? हां, म्हणजेच 106 वोटिंग जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत, नाही तर ती जप्त होते. कळलं?
बघा, सर्वात महत्त्वाचं काय सांगितलं मी सरांनी, तो लोकसभेमध्ये निवडून येण्यास पात्र असला पाहिजे, तो भारतीय नागरिक असला पाहिजे, त्याचे वय वर्ष 35 असले पाहिजे आणि राष्ट्रपती पदासाठी आवेदनपत्र भरताना किमान 50 खासदार पाठिंबा दिला पाहिजे प्रोसेस आणि 50 खासदारने अनुमोदन केलं पाहिजे, आम्ही आहे असं म्हटलं गेलं पाहिजे, तरच ते करता येईल. कळलं? हे पेपरला विचारलं जाईल. आता ॲक्च्युली राष्ट्रपती निवडून आला असं आपण गृहीत धरू. ओके, आता आपण बघूया राष्ट्रपती ही जी त्यांनी जर शपथ वगैरे घ्यायची असेल तर त्याची प्रक्रिया कशी असते. कलम नंबर 60 कोणत्या कलमानुसार? हां, राष्ट्रपतीला आपले पद ग्रहण करण्यापूर्वी घटनेने ठरवून दिलेल्या नियमानुसार शपथ घ्यावी लागते. आता शपथ हे कोणासमोर घेतात हे खूप महत्त्वाचं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यांना देतात. कोण देतात? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात. कोण देतात? सरन्यायाधीश. बोला, राष्ट्रपतींना शपथ कोणासमोर घ्यावं लागते? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. बोला, सरन्यायाधीश, न्यायाधीश नाही. लक्षात आलं? चीफ, मुख्य सरन्यायाधीश. आता तो जर नसेल तर ज्येष्ठ सरन्यायाधीश. लक्षात आलं? हे पेपरला प्रश्न विचारला जाईल. आता उदाहरणार्थ बघा, राष्ट्रपतीने शपथ घ्यायची असेल, मी ... ईश्वर साक्ष शपथ घेतो किंवा गंभीरपूर्वक प्रतिज्ञा करतो की मी भारताचा राष्ट्रपती म्हणून आपल्या पदाचे निष्ठापूर्वक कार्यपालन करील आणि माझ्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायद्याचे जतन, रक्षण व संरक्षण करील आणि मी स्वतःला भारतीय जनतेच्या सेवेस व कल्याणास वाहून देईन. बघा, म्हणजेच आपल्या देशामध्ये कोणत्याही व्यक्तीला शपथ घ्यायची असेल तर जनता हे प्रथम मानण्यात आले आहे आणि संविधान हे प्रथम मानण्यात आलं आहे. निस्वार्थपणे कार्य केलं पाहिजे, जनतेचे सेवक म्हणून कार्य केलं पाहिजे, अशी शपथ घेण्यात येत असते. बघा, म्हणजे काय, पदाचे निष्ठापूर्वक कार्यपालन करेल, त्याचे गैरवापर करणार नाही किंवा स्वतःच्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायद्याचे जतन करणार किंवा रक्षण करणार, स्वतःला भारतीय जनतेच्या सेवेस व कल्याणास वाहून देईन, अशी शपथ घ्यावी लागते. लक्षात आलं? आता राष्ट्रपतीवर जर एखाद्या वेळेस महाभियोग आणायचे असेल, कलम नंबर कोणतं सांगितलं आहे? 61. राष्ट्रपतीवरती महाभियोग आणायचे असेल तर प्रोसिजर कशी असते? एकच गोष्ट आहे, महाभियोग केवळ घटनाभंग केले तरच महाभियोग आणता येतो. कोणतं? घटनाभंग. वाक्य कोणतं आहे? घटनाभंग केले तरच महाभियोग आणता येतो, नाही ते आणता येत नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, महाभियोग आणायचे असेल ही जी संज्ञा आहे तर कमीत कमी 14 दिवस आधी सभागृहात मांडावी लागते, नोटीस, लेखी नोटीस, आणि किमान
सभागृहातील 104 सदस्यांची स्वाक्षरी असली पाहिजे. किती असली पाहिजे? स्वाक्षरी असली पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या देशामध्ये आतापर्यंत आणला गेला आहे का? नाही. आणला गेला आहे का? नाही आणला गेला. आणला आहे का? नाही. कारण तशी घटना झालीच नाही. आणि जर तो प्रस्ताव मांडायचे असेल 2/3 बहुमत असलं पाहिजे. किती असलं पाहिजे? किती असलं पाहिजे? 2/3 असलं. तोपर्यंत मांडता येत नाही आणि सिद्ध पण होत नाही. आतापर्यंत तशी घटना मात्र होत नाही. हां, इथे मला एक गोष्ट तुम्हाला नमूद करायची आहे. महाभियोग आणायचे असेल तर संसदेचे दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत तसेच महाभियोगात भाग घेतात. बघा, पॉईंट्स नंबर 1, निर्वाचित सदस्य पण भाग घेतात. लक्षात आलं? संसदेचे म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा. दुसरा मुद्दा असा आहे, सर्व राज्याचे विधानसभेचे निर्वाचित सदस्य फक्त निवडणुकीत भाग घेतात, महाभियोगमध्ये भाग घेत नाहीत. कळला? खूप महत्त्वाचा पॉईंट्स आहे. निवडणुकीसाठी सर्व राज्याचे निर्वाचित सदस्य भाग घेतात. जसं दिल्ली आणि पुडुचेरी पण भाग घेतं. मात्र या ठिकाणी लक्षात ठेवा, महाभियोग आणण्यासाठी हे सभागृह भाग घेत नाहीत. दुसरा पॉईंट आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेऊ शकत नाहीत, मात्र महाभियोगच्या वेळेस भाग घेतात. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या वेळेस संसदेचे नॉमिनेट केलेले मेंबर्स भाग घेत नाहीत, मात्र महाभियोग आणायचं असेल तर ते भाग घेतात. म्हणजे एका वाक्यात जर मला नमूद करायचे असेल, संसदेच्या संपूर्ण सदस्य राष्ट्रपतीच्या महाभियोगास भाग घेतात. कळलं? आणि जर निवडणूक संदर्भात मला एका वाक्यात म्हणायचे असेल, संसदेच्या निर्वाचित सदस्य आणि राज्य विधिमंडळाच्या निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. हे 2 शब्दांवरून आपल्याला राष्ट्रपतीचे निवडणूक प्रक्रिया आणि महाभियोग हे आपल्याला नमूद करता येतं. ओके, क्लिअर? समजलं? आता राष्ट्रपतींना असलेले अधिकार. राष्ट्रपतींना असलेले अधिकार हे 7 पद्धतीचे आहे. किती आहे? 7. किती आहे? 1 कार्यकारी अधिकार, 2 कायदेविषयक अधिकार, 3 वित्तीय अधिकार, 4 न्यायिक अधिकार, 5 परराष्ट्र अधिकार, 6 लष्करी अधिकार आणि 7 आणीबाणीविषयक अधिकार. आता कार्यकारी अधिकार जर म्हणायचे असेल, भारत सरकारचा भारत सरकारच्या सर्व कार्यकारी कारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. कोणाच्या नावाने चालतो? संपूर्ण भारताचा कारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. त्यालाच कार्यकारी अधिकार असे म्हणतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पंतप्रधानाची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पंतप्रधानाची नेमणूक बहुमत असलेल्या पक्षाचे नेत्यांची नेमणूक पंतप्रधान म्हणून राष्ट्रपती करतात. पण पंतप्रधानाच्या सल्ल्याने
इतर मंत्र्यांची नेमणूकसुद्धा राष्ट्रपती करतात. म्हणजे कार्यकारी अधिकार आहे की नाही, प्रचंड मोठा अधिकार आहे. हे जे अधिकार आहे हा प्रभावी आहे. एवढंच नव्हे, राष्ट्रपती महान्यायवादीची नेमणूक करतो. राष्ट्रपती महान्यायवादीचे पगार व भत्तेसुद्धा ठरवतो. एवढंच नाही, जेवढे पण सेंट्रल गव्हर्नमेंटचे उच्च पदे आहेत, जेवढे पण आहे, उदाहरणार्थ इलेक्शन कमिशनचे चीफ असतील, केंद्रीय निवडणूक आयुक्त, या सर्वांची नेमणूकसुद्धा कोण करतात? देशाचे राष्ट्रपती करतात. आता उदाहरणार्थ सर्वात हायेस्ट एक्झाम संघ लोकसेवा आयोग माहिती आहे तुम्हाला, UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्यांच्या अध्यक्षांची नेमणूकसुद्धा देशाचे राष्ट्रपती करतात. कोण करतात? देशाचे राष्ट्रपती करतात. तुम्हाला मी सांगितलं, महालेखापालची पण नियुक्ती तेच करतात, भारताचे निवडणूक आयुक्तांचे पण तेच करतात, राज्यांचे जे आहे राज्यपाल आहे त्यांचे सुद्धा तेच करतात, वित्त आयोगाचे पण तेच करतात. एव्हरीवन, जेवढे पण सेंट्रल गव्हर्नमेंटचे पदे आहे महत्त्वाचे नंबर 1चे, ते सर्व राष्ट्रपती करतात. ओके, क्लिअर? एवढे लक्षात राहील. दुसरा, कायदेविषयक अधिकार. तर मला सांगा, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त बैठक बोलवण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहे. संसदेचे दोन्ही, एखादा कायदा करायचा असेल, त्या कायद्याचे राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपतीची सिग्नेचर झाल्यानंतर ते कायद्यामध्ये रूपांतर होतं. जसं 35A 370 कलम, GST, सर्जिकल स्ट्राईक, आणीबाणी असे लावायचे असतील तर पहिल्यांदा राष्ट्रपतीची सिग्नेचर लागते. कोणाची लागते? राष्ट्रपतीची साईन लागते. आणि त्यालाच कायदा असे म्हणतात, त्याला कायदेविषयक अधिकार असे म्हणतात. काय म्हणतात? उदाहरणार्थ निवडणूक घ्यायची असतील, त्याला नवीन दुरुस्ती करायची असेल, बदल करायचे असेल, त्यासाठी पण. आता उदाहरणार्थ पूर्वी पंचायत राज नव्हते, 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने भारतात आल्या, ते कायद्यामध्ये रूपांतर केलं, ते सुद्धा राष्ट्रपतीचे सिग्नेचर झाल्याशिवाय होत नाही. होतं का? बघा, संसदेचे संयुक्त बैठक बोलवण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहे. मात्र अध्यक्ष हे लोकसभेचे सभापती असतात. खूप महत्त्वाचे वाक्य सांगत आहे. बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक कोण बोलवतात? राष्ट्रपती बोलवतात. ओके, क्लिअर? हां, पण त्या सभागृहांच्या बैठकचे अध्यक्ष कोण असतात? लोकसभेचे सभापती असतात. क्लिअर? कोण असतात? ओके. अजून राष्ट्रपती राज्यसभेवर साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक सेवा अशा क्षेत्रातील 12 मेंबर्स, किती? 12 सदस्य हे राष्ट्रपती निवडतात. हा सुद्धा त्याला कायदेविषयक अधिकार आहेत. लक्षात आला? किती मेंबर? 12 सदस्य संसदेमध्ये निवडतात. एवढंच नव्हे तर एंग्लो इंडियनचे जे लोकसभेवर नॉमिनेट केलेले मेंबर असतात ते सुद्धा ते निवडतात. एंग्लो इंडियन्स मीन्स एक देशात, आपल्या देशातील आणि एक विदेशातील जोडपे असतील अशामधून निवडले जात असतात. हे झालं. आता एंग्लो इंडियन्स सदस्य तत्व हे रद्द करण्यात आलेले आहे. ओके, क्लिअर? हां, नेक्स्ट नंबर. हे झालं कायदेविषयक अधिकार. आता आपण वित्तीय अधिकार. आता मला सांगा, वित्तीय अधिकार सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. फायनान्शियल पावर्स
जर अर्थविधेयक हा लोकसभेत प्रथम मांडला जातो, कुठे मांडला जातो? बघा, सर्वात महत्त्वाचा पॉईंट्स आहे, लोकसभेमध्ये अर्थविधेयक प्रथम मांडला जातो. मला विचारलं आहे, या देशामध्ये कोणते पण विधेयक पहिल्यांदा राज्यसभेत मांडले जातात, फक्त आणि फक्त अर्थविधेयक वगळून. पण विषयक विधेयक मांडण्यापूर्वी पूर्वसहमती हे देशाचे राष्ट्रपतींचे घ्यावे लागते. पॉवर्स बघा, कोणाची घ्यावी लागते? राष्ट्रपतींची पूर्वसहमतीशिवाय अर्थमंत्री लोकसभेमध्ये अर्थविधेयक सादर करू शकत नाही. हे पेपरला जसं तसं येतं, कारण त्याची सहमती असेल तरच तो मांडणी करतो. आता न्यायविषयक अधिकार, किती? न्यायविषयक. लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचे जेवढे पण न्यायाधीश आहे त्यांची नेमणूक, सरन्यायाधीशची नेमणूक कोण करतो? राष्ट्रपती करतो. तिन्ही दलांचे प्रमुखसुद्धा कोण आहे? राष्ट्रपती आहे. लष्करी प्रमुख तिन्ही दलाचा तोच आहे. लक्षात आलं? म्हणजेच आपण आपल्या भारतामध्ये जर विचार केला तर सर्वांचं मुख्य कोण आहे? तोच. आता परराष्ट्रविषयक धोरण, मला सांगा, आंतरराष्ट्रीय म्हणजे उदाहरणार्थ चायना असेल, उदाहरणार्थ पाकिस्तान असेल, अमेरिका असेल, न्यूझीलंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या देशांचे रिलेशन प्रस्थापित करायचे असेल तर साईन कोणाची लागते? देशाचे राष्ट्रपतींची लागते. सन्माननीय आहे की नाही? प्रचंड मोठे पद आहे राजानो. भारताचे राजदूत म्हणून व राजनैतिक अधिकारी म्हणून यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. कोण करतात? आणि राष्ट्रपती हे जे आहे सर्व ठिकाणी किंगमेकरची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ तुम्ही जर विचार जर केला, 1962 भारत आणि चायना युद्ध झालं, माहिती आहे ना? 1965 भारत पाकिस्तान झालं की नाही? 1999 कारगिल युद्ध झालं, किंवा 1954 पंचशील करार झाला. असे होतात, करार होतात, युद्ध होतात, आंतरराष्ट्रीय प्रश्न असतील, अशा ठिकाणी राष्ट्रपती हा प्रमुख असतो. हे महत्त्वाचं आहे. आता आणीबाणी विषयक अधिकार हा सर्वात मोठा अधिकार आहे. कोणता आहे? भारतामध्ये 3 पद्धतीची आणीबाणी आहे. एक, कलम नंबर 352 राष्ट्रीय आणीबाणी. कोणती आणीबाणी आहे? कलम नंबर 356 घटक राज्य आणीबाणी. कलम नंबर 360 आर्थिक आणीबाणी. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, कलम नंबर 356 जर अपयशी झालं, म्हणजे राष्ट्रपती राजवट असते घटक राज्यांमध्ये, ते राज्यपालाच्या अनुषंगाने ती चालवली जाते राष्ट्रपतीच्या आदेशानुसार. पण अशा वेळेस जर अपयशी झाले तर 356 हे कलम नंतर त्याचे रूपांतर होतात 365 आणि संपूर्ण केंद्र शासन त्या राज्यावरती कंट्रोल करतं. लक्षात आलं? 356 अपयशी झाल्यानंतर 365 कलम लावलं जातं. एका वाक्यात उत्तर. ओके, क्लिअर? जमेल ना? जमणार की नाही? आता दुसरी गोष्ट आपण बघूया की थोडंसं हे झालं राष्ट्रपतीचे कार्य. भारताचे राष्ट्रपती, पहिला राष्ट्रपती कोण आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे सलग 2 वेळेस निवडून आले. किती? 1952 ते 1957 तर 1957 ते 1962 पर्यंत पहिला. पण लक्षात ठेवा, 26 जानेवारी आपण सुरुवातीचा टॉपिक बघितला, 26 जानेवारी 1950 ते निवडणूक प्रक्रियेपर्यंत, ते 2 वर्ष 1950 ते 1952 पर्यंत पण राष्ट्रपती कोण होते?
डॉक्टर राजेंद्र प्रसाद. एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजेच निवडून आलेले आणि नंतर पहिली निवडणूक 1952 मध्ये झाले. त्याच्या अगोदरसुद्धा कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि त्याच्या आधी संविधान सभेची जी बैठक झाली त्यामध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. लक्षात आलं? नंतर दुसरे राष्ट्रपती कोण आहे बघा. त्याच्यानंतर डॉक्टर झाकीर हुसेन. हे तात्पुरते, पण लक्षात ठेवा त्याच्यानंतर आहे उपराष्ट्रपती झालेले. पहिले उपराष्ट्रपती कोण? डॉक्टर एस राधाकृष्णन. माहिती आहे ना कोण? हां, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. बघा आता जे राष्ट्रपती आहे कितवे आहे? 15वे आहे. कितवे आहे? 15वे आहे. कोण आहे 15वे राष्ट्रपती? रामनाथ कोविंद. आणि पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे? प्रतिभाताई पाटील. पहिले सायंटिस्ट राष्ट्रपती कोण आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. कोण? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. व्हेरी गुड. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, व्ही गिरी यांचा विजय झाला. तसेच ते अपक्ष म्हणून निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती. अपक्ष म्हणून निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण? व्ही गिरी. कोण आहे? म्हणजे एक आपण राष्ट्रपतींचे एक डिफरंट बघूया, म्हणजे विशेषतः नीलम संजीव रेड्डी हे बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती पहिले. एकमेव. कोण? नीलम संजीव रेड्डी. लक्षात आला? बिनविरोध निवडून आले. हे पेपरला विचारलं जाईल. आता दुसरे जे राष्ट्रपती आहे ते आहे सायंटिस्ट महत्त्वाचे APJ अब्दुल कलाम. नंतर तिसरे महत्त्वाचे व्यक्ती पहिले दलित राष्ट्रपती KR नारायण. बघा लिहून घ्यायचं आहे, KR नारायण पहिले दलित राष्ट्रपती. पहिले शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम. पहिली महिला प्रतिभाताई पाटील. ओके, क्लिअर? प्रतिभाताई पाटील. झालं क्लिअर? बघा तुम्हाला राष्ट्रपतीच्या संदर्भात जर समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकतात. बघा पहिला डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर झाकीर हुसेन, व्ही गिरी असे स्टेप बाय स्टेप होत गेले. पण तेवढं महत्त्वाचं नाही आपलं. दलित राष्ट्रपती, शास्त्रज्ञ, महिला राष्ट्रपती, बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती. बघा बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती कोण? नीलम संजीव रेड्डी. शास्त्रज्ञ असलेले APJ अब्दुल कलाम. पहिली महिला प्रतिभाताई पाटील. आता असलेले रामनाथ कोविंद. ओके, क्लिअर? आणि पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. दलित राष्ट्रपती काय? KR नारायण. ओके, क्लिअर? बस एवढं जरी लक्षात ठेवलं तर तुम्ही विनर झाले समजायचे. ओके, क्लिअर? राष्ट्रपतीबद्दल आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता. उभं राहा. राष्ट्रपती पदासाठी उभं राहायचे असेल तर किमान वय किती असली पाहिजे? 35. क्या बात आहे, टाळ्या वाजा. बस
तू उभं राहा. तिन्ही दलाचा प्रमुख कोण असतो? राष्ट्रपती. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा मुलांना. तू उभं राहा. अमेरिकेचे राष्ट्रपती किमान किती वेळेस राहू शकतो? 2. व्हेरी गुड. टाळ्या वाजा. अंकिता उभी राहा. पहिली महिला राष्ट्रपती कोण? प्रतिभाताई पाटील. व्हेरी गुड. टाळ्या वाजा. तू उभा राहा रे. तूच. पहिले शास्त्रज्ञ असलेले राष्ट्रपती कोण? APJ अब्दुल कलाम. APJ अब्दुल कलाम. व्हेरी गुड. टाळ्या वाजा. तो उभा राहा. पहिले राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. व्हेरी गुड. टाळ्या वाजा. तू उभी राहा. राष्ट्रपती हा कुठला नागरिक असला पाहिजे? भारताचा नागरिक असला पाहिजे. व्हेरी गुड. टाळ्या वाजा. चला हिना उभी राहा. आताचे राष्ट्रपती कोण आहे? रामनाथ कोविंद. व्हेरी गुड. टाळ्या वाजा. तू उभी राहा. भारतामध्ये आणीबाणी कोण घोषित करता? राष्ट्रपती. व्हेरी गुड. टाळ्या वाजा. तू उभी राहा बाळा. आताचे राष्ट्रपती कोण आहे? रामनाथ कोविंद. व्हेरी गुड. टाळ्या वाजा. तू उभा राहा. भारताचे राष्ट्रपती कोणत्या सभागृहात निवडून आले पाहिजे? लोकसभा. कोणत्या? लोकसभेत निवडून येण्यास पात्र असले पाहिजे. पॉलिटिक्समधील प्रेसिडेंट ऑफ इंडिया हा जो टॉपिक आहे, या टॉपिकबद्दल विद्यार्थ्यांना कोणतेही प्रश्न असतील तर 100% खालील नंबरवरती संपर्क करा. त्याचं उत्तर डेफिनेटली दिलं जाईल. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्थान. ओके. बाय. बंद करा बरं राजांनो.